महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक चर्चा जोरदार सध्या मधल्या काळामध्ये चालू होती की आता ती वेळ आलेली आहे की एनसीपीने काँग्रेसमध्ये मर्ज व्हावं आणि एकत्रितपणे एक मोठा लढा उभा करावा. ती चर्चा जी आहे ती कुठपर्यंत आलेली आहे, काय त्याच्याबद्दलचं नेमकं रियालिटी काय आहे? लोकसभेच्या पूर्वी, लोकसभेच्या नंतर या चर्चा दिल्ली स्तरावर देखील काही प्रमाणात झाल्या होत्या. आम्ही काँग्रेस म्हणून विचारलं, म्हणजे काँग्रेसचा एक नेता म्हणून विचारलं तर हे झालं तर महाराष्ट्राच्या दृष्टीनं चांगलंच होणार आहे. कारण की शेवटी जो मतदार आहे, म्हणजे काँग्रेसचा असू दे, राष्ट्रवादीचा असू दे, एक विचारानं मतदार आहे. म्हणूनच 99 ते 2014 पर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीचं अलायन्स झाला. तो अलायन्स होण्याचं कारण काय तर एक विचारधारा होती, सेक्युलर विचारधारा असेल, सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची विचारधारा असेल, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना अभिप्रेत असणारा महाराष्ट्र घडवण्याची विचारधारा असेल. तसं घडलं तर दुधात साखर होईल. कुठल्या पातळीपर्यंत ती चर्चा होती? म्हणजे आता मला थोडा दिल्ली पातळीवरच होणार. म्हणजे मला नाही वाटत की ही चर्चा आमच्या पातळीवर होईल किंवा आमच्या पातळीवर या गोष्टी घडतील असं नाही. या सगळ्या चर्चा ज्या काय घडत असतील किंवा होणार असतील तर त्या दिल्ली पातळीवरच होणार. पण जर हे झालं तर उत्तम आहे. म्हणजे नाही, मी ऍज अ काँग्रेसमन आय वुड अप्रिशिएट इट. झालं तर चांगलंच आहे असं म्हणेन मी. पण तुम्ही त्याच्यासाठी काही प्रयत्न केलेले आहेत राज्य काँग्रेसकडून? काही इथल्या राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला, अगदी शरद पवारांना नाही पण सुप्रियाताई सुळे असतील किंवा बाकीचे नेते असतील, आम्ही बसलो तर सांगत असतो त्यांना, या आता तुम्ही ऑफर दिलेली आहे? नाही, आता कसे मैत्रीचे संबंध आहेत, मैत्रीचे संबंध आहेत सगळ्यांशी. जयंत पाटील साहेब आमचे पश्चिम महाराष्ट्रातले आहेत, शशिकांत शिंदे जे आहेत, अनिल देशमुख साहेब मी कॅबिनेट होते ते मी राज्यमंत्री होतो. कधी भेटले तर आम्ही गप्पा मारताना म्हणतो या आता सगळे आपण एकत्रच लढलं पाहिजे अशी भावना आम्ही व्यक्त करतो. हे चांगल्या हेतून बोलणं काय वाईट आहे असं मला वाटत नाही. ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीबद्दलचा हा संशय जो कायम असतो, तुमचं काय राष्ट्रवादीबद्दलचं रिडिंग आहे? की बघा, अनेकदा ज्या पद्धतीचं मतदान राष्ट्रीय पातळीवर, राष्ट्रीय मुद्द्यांवरती ज्याला वेळ येते त्याला अचानकपणे काही वेगळी भूमिका राष्ट्रवादीने 1-2 वेळा घेतल्याचं आपण बघितलेलं आहे आणि ती काँग्रेसला फेवरेबल भूमिका नव्हती. आता पण डिलिमिटेशनचं विधेयक जे आहे ते येणार आहे. तुमचं राष्ट्रवादी काँग्रेस बदल्या एकूण ज्या घडामोडी आहेत त्याच्याबद्दलचं तुमचं रिडिंग काय आहे? नाही, आता ज्यावेळी इंडिया आघाडी स्थापन झाली त्यावेळी सगळ्या रिजनल पार्टीज देशामध्ये एकत्र आल्या. त्या एका मुद्द्यावर आल्या की भाजपनं जी देशाची वाताहत लावलेली आहे त्याच्या विरोधात एक अलायन्स उभा केला पाहिजे, ही भूमिका होती. कॉमन मिनिमम प्रोग्राम हा इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या बरोबर ठरलेला आहे. परंतु रिजनल पार्टीजचे काही वेगळे संदर्भ असू शकतात. एखादी भूमिका रिजनल पार्टीजना वाटू शकते की या भूमिकेत आम्हाला नॅशनल भूमिका घेता येत नाही, वी हॅव टू गो विथ द सेंटिमेंट ऑफ द स्टेट, असं होऊ शकतं. काँग्रेस पक्षाची भूमिका ही नॅशनल असते. काश्मीर टू कन्याकुमारी त्यांना एक भूमिका या ठिकाणी घ्यावी लागते. त्यामुळे कदाचित एखाद्या मुद्द्यावर एखाद्या रिजनल पार्टीला दुसरी भूमिका घेतली म्हणजे त्यांनी आमची विचारधारा सोडली, अलायन्स सोडला असं होत नाही. त्यामुळे मला नाही वाटत की एनसीपीचे एखाद्या मुद्द्यावर वेगळी भूमिका असेल तर लार्जर पिक्चर आपण बघितला पाहिजे की भाजपच्या एकूण विरोधातली भूमिका आहे का, तर 100% त्यांची भूमिका आहे. हे अनेकदा त्यांनी दाखवून दिलेलं आहे. लोकसभेच्या प्रत्येक गोष्टी, डिलिमिटेशनच्या बाबतीत मतदानात सुद्धा सगळे पक्ष या ठिकाणी राहिले होते. ज्यावेळी राहुल गांधी तिथं बोलतात, सभात्याग करतायत किंवा सरकारला धारेर धरतायत, त्यावेळी इंडिया अलायन्सचे सगळे लोक एकत्रित त्यांच्याबरोबर असतात. राष्ट्रवादी सुद्धा, सुप्रियाताई त्या ठिकाणी अग्रेसिव्हली त्यांच्याबरोबर असतात. त्यामुळं मला नाही वाटत की तो काय फरक तिथं आहे असं मला वाटत नाही. तुम्हाला म्हणजे बघा असं आहे की आता आपण कार्यक्रमाच्या अगदी शेवटाकडे 1-2-3 प्रश्न राहिलेले, तुम्हाला मी जास्त त्रास देणार नाही. आणि असं प्रतीत होऊ शकतं की ऐकणाऱ्यांना की अरे विरोधी पक्षाचे नेते आहेत आणि त्यांनाच काय धारेवर धरलं जातंय की काय, पण असा काही मुद्दा नाहीये. प्रश्न असा आहे की जोपर्यंत आपण हे प्रश्न विचारणार नाही जे लोकांच्या मनात आहेत तोपर्यंत तुमची भूमिका सुद्धा जनतेपर्यंत तशी पोहोचणार नाही. हे सगळे प्रश्न लोकांना पडलेले प्रश्न आहेत. तुमच्या समोरचं मेजर चॅलेंज काय असं तुम्हाला वाटतं? तुमच्या समोरचं मेजर चॅलेंज या अर्थानं मी विचारतोय, भाजप हे तुमच्या समोरचं महाराष्ट्रातलं मेजर चॅलेंज आहे, एकनाथ शिंदे हे मेजर चॅलेंज आहे, की तुमची आत्ताची संघटना की जी सध्या थोड्याफार फरकानं, मी असं म्हणत नाही की ती पूर्ण हे आहे, पण ती मरगळलेल्या अवस्थेत आहे किंवा त्यांना एक नवचैतन्याची गरज. तुमच्या समोरचं मेजर चॅलेंज या 3 पैकी कुठलं आहे? पहिलं, तिन्हीपेक्षा महाराष्ट्राची विस्कटलेली परिस्थिती हे मेजर चॅलेंज आहे. म्हणजे पॉलिटिक्स बाजूला ठेवूया आपण, परंतु महाराष्ट्राचा गव्हर्नन्स फेल्युअर जो झालेला आहे, पॉलिटिक्स आम्ही करणारच आहोत. मेजर चॅलेंज मुख्यमंत्री असतील, एकनाथ शिंदे असतील, हे आमचे असणारच आहेत म्हणजे पॉलिटिकल अरेनावर.
परंतु आज महाराष्ट्राची परिस्थिती काय, इंडस्ट्रीयल ग्रोथमध्ये तामिळनाडू आमच्या पुढे या ठिकाणी गेलेला आहे. जो आज डावोसची चर्चा होते, एवढं इंडस्ट्री महाराष्ट्रामध्ये आली, एवढ्या नोकऱ्या उपलब्ध झाल्या, त्यामध्ये दुर्दैवाने महाराष्ट्र कमी आहे. देशानं जो इकॉनॉमिक सर्व्हे देशाचा निघालेला आहे त्यात 4% लोक शेतीपासून बाजूला जाणार आहेत. त्यातला दुर्दैवानं सिंहाचा वारसा महाराष्ट्रातला या ठिकाणी. दावोसमध्ये सगळ्यात जास्त करार केले असं मुख्यमंत्री मी सांगतात. म्हणून म्हणलं की चॅलेंज काय म्हणतोय, तर चॅलेंज महाराष्ट्रातली परिस्थिती हा मेजर चॅलेंज आमच्या पुढे असणार आहे. कारण की आज किमान 5 कोटी मागं बसलेली ही संख्या 5 कोटीवर आहे आज या राज्यामधल्या 13 कोटी जनतेमध्ये. त्यांचं भवितव्य काय, हा मेजर चॅलेंज या ठिकाणी असणार आहे. मी मगाशी एक शब्द वापरला, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं झालेलं संकट आणि एकूणच ही बदललेली परिस्थिती हे आमच्या दृष्टीनं चॅलेंज असणार आहे. आणि ह्या लोकांना पॉलिटिकली आम्ही टॅकल करूच, परंतु महाराष्ट्र पुन्हा स्वतःच्या स्वकर्तृत्वावर पायावर पूर्वीचा महाराष्ट्र उभं करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तुम्हाला असं वाटतं की त्या नेते हे तुमच्यासाठी आता चॅलेंज नाही? नाही, मी चॅलेंज पॉलिटिकल चॅलेंज आहे म्हटलं ना मी. नाही, मी तुम्हाला मी जर 3चा क्रम लावायला लावला तर तुमचा क्रम मला जाणून घ्यायचा होता. पॉलिटिकली भाजपच, कारण की मोठा पक्ष तोच आहे चॅलेंज. कारण की एकनाथ शिंदे साहेबांचं मला माहित नाही की चर्चा काय होणार आहेत पुढं, त्यांचं अस्तित्व ते स्वतःचं ठेवणार आहेत का दिल्लीतून त्यांचे जे आकांक्षा आहेत, स्वप्न आहे, राज्याचं मुख्यमंत्री पद त्यांना या ठिकाणी हवं आहे, ते शिंदे गट म्हणून त्यांची शिवसेना म्हणून मिळणार आहे का. त्यामुळे मला वाटत नाही की तो अजेंडा राहील त्यांचा. आमच्या दृष्टीनं भाजप हाच चॅलेंज असणार. म्हणजे तुम्हाला असं अजून पण तुमचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे हे इंडिपेंडेंट नेते नाहीयेत, ते दिल्ली नाही, इंडिपेंडंट त्यांना ठेवावं लागेल भाजपला. कारण की शेवटी मराठा चेहरा म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना संपवणं हे भाजपला परवडणार नाही. त्यामुळं त्यांचं अस्तित्व ते ठेवण्याचा प्रयत्न करतील, परंतु ते कुठपर्यंत याची वाट आम्ही बघतो.